तुमच्या आमच्या घरातल्या जवळपास सगळ्याच लहान मुलांना चिप्स आवडतातच. त्यात काही मल्टीनॅशनल कंपन्या भारतात त्यांचे चिप्सचे ब्रँड सेट करून बसले. मागे मी आमच्या सॅटर्डे क्लबच्या एका भागात बोललो होतो की ज्या लहानग्यांच्या हातात क्रयशक्ती नसते, त्यांची स्वतःहून काही हवं ते विकत घेण्याची ऐपत नसते, कारण ते आपल्या पालकांवर अवलंबून असतात, त्यांचे खिसे काही भरलेले नसतात, अशा लहानग्यांना आपलं ग्राहक मानून त्यांच्या पसंतीस पडतील असे बर्गर, पिझ्झा, पास्ता हे प्रॉडक्ट आक्रमक मार्केटिंगच्या जोरावर भारतात एस्टॅब्लिश झाले. त्यापुढं बटाटा चिप्स किंवा पोटॅटो चिप्स काय चीज आहे? तर हा असा प्रश्न तुमच्या मनात येईल. पण आमच्या बालपणी, म्हणजे आम्ही लहान होतो तेव्हा, आम्हाला वेफर्स नावाचा पदार्थ खायला मिळण्याचं एकच ठिकाण होतं आणि ते म्हणजे सिनेमा थिएटर. घरच्यांसोबत सिनेमाला गेल्यावर मध्यंतराला वेफर्स आणि व्हॅनिला आईस्क्रीम खायला मिळायचं. तो कप मिळायचा व्हॅनिला आईस्क्रीम. घरातले मोठे शक्यतो वडे आणि चहा घ्यायचे, पण छोट्यांना वेफर्सच मिळायचे. त्यातही त्या प्लास्टिकच्या पिशवीतले कुरकुरीत वेफर्स खाणाऱ्या असंख्य प्रेक्षकांच्या हाताचा चाळा, पिशव्यांचा आणि तोंडात कुरकुर करणाऱ्या वेफरचा आवाज, यामुळे मध्यंतरानंतरची किमान 10 मिनिटं सिनेमा हा नीटसा ऐकता यायचाच नाही. हा अनुभव 70च्या उत्तरार्धात जन्मलेल्या सगळ्यांनाच आलेला असेल. तेव्हाची वेफर्स साधी आपली बटाट्याचा काप या सदरात मोडणारी, पण अलीकडं वेफर्सना फ्लेवर्स दिले जातात. त्यातला सगळ्यात जास्त खपणारा एक फ्लेवर म्हणजे सोअर क्रीम अँड ओनियन. क्रीम अँड ओनियनचा फ्लेवर असतो त्याला. याच फ्लेवरचे बेक केलेले वाटावे इतके सुके प्रिंगल्स नावाचे लेस ऑइली वेफर्स आपल्या आदूबाळालाही आवडतात म्हणे. आता तुम्ही म्हणाल, लहान पोरांच्या आवडीचं एक खाद्य बाळाला आवडणारच, पण हा बाळ आहे आदूबाळ. कोण आदूबाळ माहीत नाही तुम्हाला? ऐका. एका आदूबाळाने केवढं आहे ना सळो की पळो केलंय हे दिसतंय. देशात एक पप्पू नाव ठेवलेलं, त्यांनी यांना हलवून ठेवलेलं. इथे आदूबाळ आणि माझ्या नावात बाळ लावलं, याचा मला अभिमान आहे, कारण माझ्या आजोबांचं नाव पण बाळच होतं. या बाळाला एका मोठ्या राजकीय घराण्याची पार्श्वभूमी लाभलेली आहे. पणजोबा प्रबोधनकार, आजोबा हिंदुहृदय सम्राट, तर बाबा कोमटपाणी सम्राट, पाटणकर काढावाले घरगुती वैद्य. प्रबोधनकारांनी महाराष्ट्राला सुजाण बनवलं. सामाजिक समरसता काय असते, डोळस श्रद्धा काय असते, धर्म काय असतो हे शिकवलं. आजोबा तर शिवसेना प्रमुख, त्यांनी मराठी माणसाला ताठ मानेनं उभं राहायला शिकवलं, जगायला शिकवलं. अरेला कारे आणि जशाला तसं कसं वागायचं हे शिकवलं. आपल्या अमोघ वाणीनं महाराष्ट्रात शिवसेना नावाचा झंझावात उभा केला, वाढवला, जोपासला. सेनाप्रमुखांच्या करारी नेतृत्वानं अनेक मौल्यवान हिरे घडवले. शिवसेना नावाचं कुटुंब उभं केलं. या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यानं आपल्या ताकदीनुसार, कुवतीनुसार ही संघटना घडवण्यासाठी खस्ता खाल्ल्या, पोलिसांच्या लाठ्या झेलल्या, अंगावर केसेस घेतल्या, प्रसंगी आपलं घरदार पणाला लावलं. तेव्हा शिवसेना नावाचा वटवृक्ष बहरला. पण आदूबाळाचा आणि त्याच्या पप्पांचा जो राज्याभिषेक झालाय तो तर आयता केला गेलाय. ना यांनी संघटनेसाठी कधी ऊन वारा पाऊस झेललाय, ना कधी कुठली आंदोलनं केली, ना त्या आंदोलनात पोलिसांच्या लाट्या खाल्ल्या, ना कुठली केस अंगावर घेतली. मागे राज ठाकरे बोलून गेले एका सभेमध्ये, याच्या अंगावर एकही केस आहे का बघा, म्हणजे पोलीस केस. पण झालं काय, एक बनला आधी कार्यकारी अध्यक्ष, मग पक्षप्रमुख, आणि बाळराजेंना थेट तलवारच मिळाली युवासेनेची. यांचं कर्तृत्व काय? आज एखाद्या जुन्या विभाग प्रमुखाचा बायोडाटा काढा आणि त्याच्यासमोर या बापलेकांचा बायोडाटा मांडा, तो विभाग प्रमुख सरस ठरेल यांच्यापेक्षा. पण ती म्हण आहे ना, राजा का बेटा राजाही बनेगा, तसं हे सगळं आहे. या युवराजांचं वेगळं कर्तृत्व मी माझ्या मागच्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलेलं आहेच. त्याची सतत उजळणी करण्यात काहीच अर्थ नाही. पण हे बाळ सतत इतरांना डिवचण्यात मग्न असतं. आपलं वय काय, आपण बोलतो किती, बोलतो तर बोलतो, पण काय बोलतोय याचंही भान नसतं. तर नुकतंच ती इंडिया टुडे कॉन्क्लेव्हमध्ये यांना बोलावलं होतं, ती कॉन्क्लेव्ह झाली त्यात. आता हा आदर सत्कार मानपान कसला आहे, तर यांच्या नावापुढे जे ठाकरे आडनाव आहे ना, त्याचा करिश्मा आहे हा सगळं. याच नावामुळे यांना मंत्रिपदं मिळाली, मंत्रिपद जे होतं ते मिळालं होतं, आणि यांच्या पप्पांना मुख्यमंत्रीपद. या कॉन्क्लेव्हमध्ये संधी मिळाली आहे तर जरा बरं बोलायचं, पण याच्या तोंडात ते एकच पालुपद, घटनाबाह्य सरकार. जर हे सरकार घटनाबाह्य आहे तर या सरकारला जाब तरी कशाला विचारता तुम्ही?
सरकार अदृश्य आहे ना, मग घटनाबाह्य म्हणजे अदृश्य सरकार आहे. आपल्यातला बालिशपणा त्यांनी एवढ्या मोठ्या कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना उघडा पाडला. त्यात अनेक विधानं आहेत त्यांनी केलेली, ज्यावर हसावं की रडावं कळत नाही. पण आदू बाळ आता मोठं झालंय, त्याला आता लोकसभा लढवायची म्हटल्यावर शिवसेनेचे कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी तर सरळ आव्हानच दिलं की या कल्याणमध्ये ज्या मतदारसंघात डोंबिवली हे तुमचं आजोळ येतं, त्या आजोळातून उभं राहून दाखवा आणि मला हरवून दाखवा, होऊन जाऊ दे. जर का अशी लढत झालीच तर खरोखरच गंमत येईल. आज ज्या सहानुभूती नावाच्या काल्पनिक आसऱ्यावर हा गट उड्या मारतोय ना, तो आसरा किती तकलादू आहे हे सुद्धा स्पष्ट होईल या सगळ्या गोष्टींमधून. ही आव्हानं प्रति आव्हानं निवडणुकीच्या रणधुमाळीत पाहता ऐकता येतीलच, पण खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी बोलण्याच्या ओघात अनेक गोष्टी सांगितल्या. खरं तर आजही एक मोठा तरुण वर्ग या युवा नेत्याच्या मागे आशेनं फिरतो, यांचा शब्द झेलतो. का, कशासाठी? तर हे माननीय बाळासाहेबांचे नातू आहेत म्हणून. सगळं काही बाळासाहेबांच्या पुण्यावर चाललंय. अहो, मगाशी त्या प्रिंगल्सचा किस्सा सांगत होतो ना तुम्हाला, त्या होत्या इंग्लिश वेफर्स. त्याचाही किस्सा ऐकण्यासारखा आहे. तर दौऱ्यावर जाताना सोबत काय तर फूड ट्रक, आचारी, शेफ आणि खायला काय लागतं तर स्पेशल सँडविच आणि प्रिंगल्स. ऐका, लाठ्या खाल्ल्यात, काट्या खाल्ल्यात पक्षासाठी, पक्ष वाढवण्यासाठी. तुम्ही काय केलं? तुम्ही जेव्हा फिरत होता सभा घेण्यासाठी, तेव्हा कुठे नांदेडला वगैरे जायचे, कुठे जायचे तेव्हा तुमचा फूड ट्रक पूर्ण तुमच्या बरोबर असायचा, त्या ठिकाणी आचारी असायचा, सगळे असायचे. आणि ते मिळालं नाही तर यांना लागायचं काहीतरी एक सँडविच. आम्हाला माहिती आहे ना, आम्ही होतो, सँडविच लागायचा, स्प्रिंगल्स लागायचे, असे ठरलेल्या गोष्टी होत्या. तर त्या आम्हाला आणायला बिचारांना, एक जर नांदेडमध्ये असेल तर बिचारा संभाजीनगरला एकाला पाठवायचं, एकाला हैदराबादला पाठवायचं. म्हणजे काय त्यांच्या घरात. पण आम्ही ते केलं. ते यायचे तेव्हा त्यांना कोल्ड कॉफी आवडायची, त्यांच्या गाडीमध्ये आम्ही कोल्ड कॉफी पण ठेवायचो, सँडविच पण ठेवायचो, सगळं करायचो. नेते होते आमचे. मित्र, भारतासारख्या देशात आजही व्यक्तिपूजेचं स्तोम प्रचंड आहे. ठाकरे कुटुंबही या व्यक्तिपूजेतून सुटलेलं नाही. प्रबोधनकार तर कोणाला पायाशी उभं करून घ्यायचे नाहीत, कापून घ्यायचे नाहीत, हडतूड करायचे, लांब राहा. पण बाळासाहेबांपासून एक नवा शिरस्ता बनला पाया पडण्याचा. असं असलं तरी त्या शिरस्त्यात कुठेच अवघडले पण नव्हतं बरं का. माझ्यासारखा बाळासाहेबांचा शिवसैनिक आजही त्यांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक होतो, कारण त्यांचं कर्तृत्व. पण नर्मदेतल्या गोट्यांवर शेंदूर फासवून त्यांना एक विशिष्ट आडनावानं विभूषित केलं गेलं की त्यांच्याही पुढे जमाना झुकतो, हे आजही आपण पाहतोय. पोट तिडकीनं बोलताना खासदार श्रीकांत शिंदे सुद्धा हेच सांगत होते की काय करणार, त्यांना नेता मानत होतो म्हणून तर एवढा मान दिला. पण हे लोक जे कोरोनाने त्रस्त झालेल्या सामान्यांनाही पिळून खात होते. या महामारीचा बागुलबुवा उभा करून यांनी घर बसल्या मातोश्री 1 वरून मातोश्री 2, लंडनला मातोश्री 3 आणि स्कॉटलंडला दावोसला काय काय असं उभं केलं असेल. असे इमल्यावर इमले बांधले. मृतांच्या बॉडी बॅगमध्येही घोटाळा केला. हे कुठल्या तोंडानं दुसऱ्यावर आरोप करतात? असले आरोप करण्याचा नैतिक अधिकार आहे का यांना? यांचे चोचले पुरवायला राहुल कनालसारखे लोक लागतात यांना आजूबाजूला. खायला प्रिंगल्स लागतात आणि ते शोधून आणायला कोणी संभाजीनगरला जातो तर कोणी हैदराबादला. दावोसमधला बर्फातला खेळ खरं तर अर्धा तास सोडला होता मी. पण या इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्हमधल्या आदूबाळाच्या गावगप्पा ऐकल्या ना, त्यानंतर तो बर्फातला खेळ फोटो सकट सादर करायलाच हवा असं वाटतंय मला. बघूया. त्यासोबत अनेक गौप्यस्फोटही करायचे आहेत. त्यामुळे तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. हे विवेचन संपवण्यापूर्वी तुम्हाला एक सांगू इच्छितो की या पुढचा जो व्हिडिओ आहे तो मी मुद्दाम असा केला आहे. काल श्रीकांत शिंदेंची जी प्रेस कॉन्फरन्स झाली ना, स्फोटक होती, स्फोटक. ज्या पद्धतीनं आदित्य ठाकरेंनी हे जे निष्कारण विनाकारण जे क्लेम्स केले होते, काही दूषणं लावली होती या सरकारवर, आणि मुख्यमंत्री मला घाबरतात, ही जी काय मल्लीनाती केली ना त्यावर जे सडेतोड उत्तर दिले डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी, ते तुम्ही ऐकायलाच हवं. त्यामुळे पुढचा जो व्हिडिओ आहे ना, ती प्रेस कॉन्फरन्स जशीच्या तशी मी ती तुम्हाला ऐकवणार आहे. तुर्तास थांबतो. पुन्हा भेटूच. धन्यवाद. नमस्कार.